जेवणारे जेलमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं की सत्तेत तुम्हाला तर उपमहापौर पदाची संधी मिळाली, म्हणजे हा जेव्हा मराठीचा मुद्दा नेहमी वारंवार येतो की भाजपला जेव्हा जेव्हा संधी होती उपमहापौर पद का असेना, बहुतांश वेळा भाजपने ते अमराठी चेहऱ्यांना देण्याचा एक तिथे मला हे सांगा, शिवसेनेने इतके राज्यसभेचे सदस्य दिले, का नाही मराठी माणसाला दिलं? उपमहापौर काही पद आहे म्हणजे नाही असं नाही, महत्त्वाचं पद म्हणजे त्या तुलनेनं कमी महत्त्वाचं पद आहे. मेंबर ऑफ पार्लमेंट काय महत्त्वाचं पद आहे ना राज्यसभेत. किती दिलं मराठी? तुम्ही जर हिशोब लावला तर मुंबईत तर त्यांनी मराठी किती दिले आणि अमराठी किती दिले, हिशोब विचारा ना एकदा त्यांना. हे सगळं दाखवण्याचे दाते आहेत. ज्या वेळेस मलिदा कमवण्याची वेळ येते ना त्यावेळेस मराठी नाही दिसत. पण मग दुसरीकडे काय होतं ना, आपल्याच पक्षाकडनं काही स्टेटमेंट्स येतात. दोन मी तुम्हाला इथे वक्तव्य सांगणार. कृपाशंकर सिंग एका ठिकाणी म्हणतात की मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल. दुसरीकडे आपले एक नेते येतात पक्षाचे तामिळनाडूतून, अण्णामलाई, ते म्हणतात की बॉम्बे इज अन इंटरनॅशनल सिटी, इट इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. पहिली गोष्ट, कृपाशंकर सिंगांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल असं कधीच म्हटलेलं नाही. कृपाशंकर सिंग हे मीरा भाईंदरमध्ये होते. मीरा भाईंदरच्या कार्यक्रमामध्ये त्यांना विचारलं की मीरा भाईंदरला उत्तर भारतीय महापौर कधी होईल, त्यावेळेस त्यांचं उत्तर आहे की तुम्ही तेवढे लोक निवडून आणा तर तुमचा महापौर होईल. तेच स्टेटमेंट लगेच मुंबईमध्ये आणलं आणि काय कुदले आणि काय त्या ठिकाणी आकांड तांडव केला आणि उत्तर भारतीय महापौर करायचा आहे. यांचा बुरखा कधी फाटला माहिती आहे? लगेच तो MIM वाला म्हणाला की या ठिकाणी बुरकेवाली महापौर होईल. बुरकेवाली महापौर म्हटल्याबद्दल बरोबर यांच्या तोंडाला कुलूप, बोलायला तयार नाही, सकाळचा भोंगाई बोलायला तयार नाही, विचारलं तर तत्तपप्प झाली. म्हणजे मीरा भाईंदरला उत्तर भारतीय महापौर होत आहेत तर हे कुदून राहिले, आकांड तांडव करून राहिले. पण बुरकेवाली महापौर यांना चालते, यांचा खरा चेहरा यातनं बाहेर आला. अण्णामलाईंच्या स्टेटमेंटबद्दल काय म्हणाल? नाही, असं आहे की अण्णामलाई हे काही भाजपचे महाराष्ट्राचे नेते नाही आहेत, ते काही राष्ट्रीय नेते नाही आहेत. ते एक तामिळनाडूचे चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. आणि अनेक वेळा तुम्हाला सांगतो, आपण लोक जे आहोत आजही आपण लोक जर तामिळनाडूत गेलो तर नॅचरली आपल्या तोंडून मद्रास निघतं, चेन्नई नाही निघत. पण ते त्यांच्या भाषणात बोलताना तिथे चेन्नई म्हणतात. नाही, ते बरोबर आहे ना, ते बरोबर आहे. आपण इथे मुंबईच म्हणतो ना, पण तिथे गेल्यानंतर अनेक वेळा मी स्वतः गेलो होतो, मी 2-3 वेळा माझं असं झालं, मद्रास म्हटलं मग लक्षात आलं नाही चेन्नई म्हटलं. त्यामुळे असं काही बाबा ते काही वेगळं हे घेऊन आले आहेत. आणि एका अण्णामलाईचा किती धसका यांना. तो बिचारा अण्णामलाई आला, त्या धारावीमध्ये गेला, त्या तमिळ लोकांना भेटला, त्याच्यावर एवढा गजब, एवढं काय घाबरतात? त्यांना मुंबई महाराष्ट्राची नाही, इट्स अन इंटर असं हे म्हटलंय. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, असं नाही आहे. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यात काय वाईट आहे? आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण महाराष्ट्राचं नाही असं बिलकुल नाही म्हटलेलं. त्यांचं वाक्य आहे. नाही, तसा त्याचा अर्थच नाही. सीएम साहेब त्यांचा अर्थच नाही आहे. त्याचा अर्थ त्याचा नसेल, नाही आहे त्याचा अर्थ. काय तुम्ही काय आहे बघा, प्रॉब्लेम काय आहे, माध्यमांनाही सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. नाही बिलकुल नाही, वाईट वाटून घेऊ नका. आमचे नेते ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस तुम्ही फार बारीक स्क्रुटिनी करता आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला अर्थ लावता. पण ज्यावेळेस उबाठाचे नेते वेगवेगळ्या गोष्टी बोलतात त्यावेळेस मात्र तशी स्क्रुटिनी होत नाही. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी जे म्हटलं ना, मुळामध्ये जो काही एकत्रित आल्याचा जल्लोष मीडियात दिसतो त्याचा परिणाम आहे. नाही, पण देवेंद्रजी स्टेटमेंट असं बघा, तुम्हाला चला तुम्ही अण्णामलाईंना तुम्ही म्हणतात की त्यांचं स्टेटमेंट नाही. जितेंद्र सिंग मागे येतात IIT मुंबईमध्ये, ते म्हणतात की ह्याचं IIT बॉम्बे ठेवलं हे बरं केलं. त्याचं उत्तर दिलं त्यांनी. पण हे वारंवार मला एक सांगा, त्याचं उत्तर अपेक्षित. एकच मिनिट ते नुसतं IIT बॉम्बे बद्दल बोलले फक्त नाही, दुसरे IIT बद्दल बोलले ना, मग त्याचा अर्थ काय होता? पण आपण मुंबईबद्दल बोलूया ना, आपण मुंबईत चर्चा करतो. परत सिलेक्टिव्ह झाले तुम्ही, सिलेक्टिव्ह नाही सिलेक्टिव्ह झाले, आपण झालं ना सिलेक्टिव्ह. बरोबर, तुम्ही दुसरा भाग नाही घेतला, कारण दुसरा भाग घेतला तर पहिल्या भागाचं महत्व संपून जातं. पण आपण मुंबईबद्दल चर्चा करतो, इतर ठिकाणी असतो तर मी त्या राज्याबद्दल असं नाही होत ना. याचा अर्थ काय असतो? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोट करणं याला म्हणतात. अर्ध वाक्य घ्यायचं आणि त्याच्यावर गजब करायचा, दॅट इज आउट ऑफ कोट. नाही, अशा गोष्टींमुळे काय होतं ना, वारंवार म्हणजे त्याच्यावरनं आरोप असा लागतो की म्हणजे परवाच उद्धव ठाकरे आमच्या मुलाखतीत म्हणाले की जर भाजप सत्तेत आली तर पुन्हा मुंबईचा बॉम्बे करेल. मुंबईचं मुंबई कोणी केलं?
उद्धव ठाकरेंनी केलं का? मुंबईचं मुंबई करणारे आमचे नेते होते रामभाऊ नाईक. या शहराला मुंबई नाव देण्याचं संपूर्ण काम जे कोणी केलं असेल ते रामभाऊ नाईकांनी केलं आहे. आमचे नेते आहेत ते. हां ठीक आहे, तुम्ही अलायन्समध्ये होतात, तुम्ही सोबत होतात, मागणी असेल तुमची, पण याचा सगळा पाठपुरावा करून, याचा ठराव करून, लोकसभेत याचा पाठपुरावा करून, याचं बिल आणून करणारे रामभाऊ नाईक आहेत. त्यामुळे उगीच श्रेय घेऊ नका. तुम्हाला असं वाटतं की हा एक मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चा सुरू होते की त्यांनी ही शेवटची निवडणूक आहे मराठी माणसासाठी, यावेळेस मराठी माणूस चुकला तर तो संपेल, आणि दुसरीकडे या निवडणुका ह्या शेवटच्या असेल मराठी माणसासाठी. अरे औरंगजेब मराठी माणसाला संपवू शकला नाही, हे काय या ठिकाणी सांगून राहिले. आता तर लोकशाही आहे आणि या ठिकाणी मराठी माणसांवर प्रेम करणारे मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहे आणि अस्सल मराठी माणूस देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री आहे. तेव्हा मराठी माणूस कोणी संपवू शकत नाही. मराठी माणूस संपेल अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा करून सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न सोडून द्या. मराठी माणसाकरता केलेलं एक काम दाखवा, एक काम. मी 100 कामं सांगितली, मराठी माणसाकरता केलेली एक काम दाखवा ना. नुसतं मराठी माणसाच्या नावाने आकांड तांडव करून आपली घरं भरायची, याच्यामुळे मराठी माणूस संपला. यांच्या या प्रवृत्तीमुळे मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे गेला. ही प्रवृत्ती नसती ना तर अशी परिस्थिती राहिली नसती. मराठी टक्का घसरत चालला मुंबईतनं, यासाठी तुमचा आज पक्षाचा जाहीरनामा पण तुम्ही आणताय, त्याच्यासाठी काय उपाय? कारण वारंवार गोष्टी त्याच्यावरच येऊन थांबतात. मुंबई म्हणजे 1% कमी होतोय की मला माहीत नाहीत, पण मुंबईतनं बाहेरनं येणाऱ्या जो टक्का आहे तोही वाढत चालला दिवसेंदिवस. त्याच्याने शहराचा एक असं होतं की एक 90चं दशक होतं की ज्या काळामध्ये म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून पण 90च्या दशकात जास्त मोठ्या प्रमाणात बाहेरची लोकं आली मुंबईमध्ये. म्हणजे तशी आली खूप आधीपासूनच, पण त्या काळात अजून जास्त आली. 80 ते 2000 हा कालावधी जर आपण पकडला, विशेषतः जेव्हा मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती होत होत्या त्यावेळेस लेबर आले. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की जी छोटी कामं आहेत, क्लास 3ची क्लास 4ची कामं विशेषतः करणारे अनेक लोक या ठिकाणी आले. पण तुम्ही आता जर बघितलं, आता मुंबई ही फायनान्शियल सर्व्हिसेसचं सेंटर झालेलं आहे, IT चं सेंटर झालं आहे. आता मुंबईमध्ये येणारी जी मंडळी आहेत, कारण आपण जर बघितलं तर रोजगाराकरता बांधकाम व्यवसायामध्ये येणारी बिहारची किंवा उत्तर प्रदेशातली जी लोकं होती त्यांना आता तिथेच काम मिळत आहे. त्यामुळे ती लोकं आता फार काही इकडे येत नाही. आता येणारे लोक कोण आहेत? आता येणारे लोक हे हाय पेड जॉब्समधले आहेत, आता हे टेक्निकल लोक आहेत. ही लोकं आता जास्त येतात. आणि ही मुंबईतच नाही, तुम्ही कुठलीही मेट्रो सिटी बघितली आज, दिल्लीत ती परिस्थिती आहे, हैदराबादला ती परिस्थिती आहे, चेन्नईमध्ये ती परिस्थिती आहे, कलकत्त्यातही ती परिस्थिती आहे. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता एक प्रकारे वेगवेगळ्या राज्यातली लोक, आपली मराठी माणसं आपल्याला इतर राज्यांमध्ये आता पाहायला मिळतात. हैदराबादमध्ये केवढी मोठी मराठी कम्युनिटी आहे. त्या ठिकाणी विशेषतः तुम्ही जर सायबराबादमध्ये गेलात तर सायबराबादमध्ये तुम्हाला 20-22% त्या ठिकाणी मराठी लोक आपले लोक दिसतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही परिस्थिती बदललेली आहे. पण हे खरंच आहे की आपल्या शहराचं कल्चर, आपली संस्कृती, आपली भाषा याचं संवर्धन करतच राहिलं पाहिजे. ते जर आपण केलं नाही तर कुठेतरी आपण मागे पडतो. आणि म्हणून आपली संस्कृती आणि आपली भाषा याचं संवर्धन करणं हा आमचा अजेंडा आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला भाजपबद्दल बोलायचं आहे. भाजप हा निवडणुकांचा